नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा लघवी अडखळत होणे या लक्षण किंवा या तक्रारीसाठी असणार आहे। बऱ्याचदा असं दिसतं ना की लघवीला गेल्यानंतर लघवी पूर्ण साफ होत नाही किंवा एकदा जाऊन आल्यानंतर परत जावंसं वाटतं, अशी जी लक्षणं असतात किंवा ज्याला ड्रिबलिंग सेन्सेशन म्हणतात की थेंब थेंब लघवी होते, लघवीला कुठेतरी अडथळा आलेला की काय असं वाटतं किंवा लघवीला गेल्यानंतर लघवी लगेच सुरूच होत नाही, बराच प्रयत्न करावा लागतो, बऱ्याचदा तर जोर करावा लागतो आणि मग थोडी थोडी लघवी सुरू होते। तर अशा प्रकारची जी लक्षणे, थोडक्यात लघवीला अडखळत होणे किंवा लघवीला जोर करावा लागणे, अशा प्रकारची जी काही लक्षणे आहेत या लक्षणांवरती आपल्याला उपाय काय करता येतील, घरगुती उपाय काय करता येतील हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि या लक्षणांसाठी कारण काही असतील, म्हणजे वारंवार होणारं लघवीचं इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन ज्याला म्हणतात ते असेल किंवा किडनी स्टोन असेल एखाद्यामध्ये किंवा प्रोस्टेट ग्लँडला आलेली सूज असेल, या सगळ्या कारणांमध्ये हे उपाय, हे जे घरगुती उपाय आहेत हे काम करतील। उपाय जरी घरगुती असले तरी ते शास्त्रीय आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर आता यातला जो पहिला उपाय मी सांगणार आहे तो अशा औषधाचा आहे। हे औषध आयुर्वेदाने मूत्रकृच्छामध्ये वापरायला सांगितलेले आहे। मूत्रकृच्छ म्हणजे काय, तर तेच आपण मगाशी जी लक्षणं बघितली, मूत्र म्हणजे लघवीला, कृच्छ म्हणजे कष्टाने होणं, म्हणजे थोडक्यात लघवी अडखळत होणं वगैरे ते सगळं। तर ह्या मूत्रकृच्छामध्ये हा उपाय म्हणजे हे औषध वापरायचे। औषध कोणतं आहे तर वेलदोडे। आता वेलदोडे कसे वापरायचे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये वेलदोड्याचा फांट करायचा आहे। कसा करायचा ते सांगतो। वेलदोड्याचा फांट काय असतो ते बघा। तर इथे 3 ते 4 वेलदोडे घ्यायचे, ते सोलून घ्यायचे, ते थोडेसे ठेचायचे आणि मग टरफलासहित एखाद्या फुलपात्र किंवा पेल्यामध्ये घ्यायचे आणि ह्या पेल्यामध्ये वरून कडक गरम पाणी असं टाकायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे। हे पाणी कोमट झाल्यानंतर ते गाळून घ्यायचे आणि याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकून प्यायचे। म्हणजेच ह्या वेलदोड्याचा जो फांट तयार झाला हा थोडंसं तूप टाकून आपल्याला प्यायचं आहे। आता इथे वेलदोड्याचा काढा का नाही करायचा, तर बघा वेलदोडा हे सुगंधी वनस्पती आहे किंवा हे सुगंधी द्रव्य आहे। याचा जर काढा तयार केला तर याच्यातलं जे काही ॲक्टिव्ह प्रिन्सिपल असतं ते कदाचित वाफेबरोबर निघून जाण्याची शक्यता असते, म्हणून वेलदोड्याचा काढा न करता त्याचा अशा पद्धतीने फांट तयार करायला सांगितलेलं आहे। आणि मग आता हा फांट किती दिवस घ्यायचा आहे, तर सर्वसाधारणपणे 7 दिवस तुम्ही हा फांट घेऊ शकता। दिवसातून किती वेळा घ्यायचा आहे, 2 वेळा घेऊ शकता, सकाळी रिकाम्या पोटी एकदा घेऊ शकता आणि संध्याकाळी एकदा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने वेलदोड्याचा जर वापर केला तर वेलदोडा आपल्या मूत्रकृच्छ घ्न या गुणधर्माने, म्हणजेच लघवीला जे अडखळत होते त्याच्या विरोधी काम करणारा असल्यामुळे लघवी सहजतेने सुलभतेने कशी होईल यासाठी शरीरात जाऊन काम करतो। आता इथे जे वेलदोडे घ्यायचे ते कुठले घ्यायचे, तर छोटे वेलदोडे किंवा छोटी विलायची इथे घ्यायची आहे, जी श्रीखंडामध्ये वगैरे आपण वापरतो। जे मसाल्यांमध्ये मसाला विलायची, ती मोठी विलायची ती घ्यायची नाही आहे, तर छोटी विलायची, छोटे वेलदोडे घ्यायचे आहेत। दुसरा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुपाचा। आता तुम्ही म्हणाल की तुपाचा आणि ह्या मूत्रकृच्छाचा किंवा लघवी अडखळत होण्याचा काय संबंध, तर एक गोष्ट लक्षात घ्या की लघवीच्या ज्या काही समस्या निर्माण होतात शरीरामध्ये, ह्या मूलभूत, याच्यामागे बाकीचे अनेक कारणं असतात पण मूलभूत कारण काय असतं, तर शरीर वृक्ष होत चाललेलं असतं आणि म्हणूनच जसं जसं वय वाढतं तसं तसं ह्या लघवीच्या समस्या वाढत जातात। कारण वय वाढतं तसं तसं शरीर कोरडं होत जातं, शरीरामध्ये वृक्षता येत जाते आणि म्हणूनच जर शरीर आपण स्निग्ध ठेवू शकलो तर निश्चितपणे लघवीच्या ह्या समस्या निर्माण होणारच नाहीत। मग त्यासाठी काय करायचं, त्यासाठी आपला मूलभूत उपाय तर आहेच आहे की रोज सकाळी 1 कप दूध आणि त्यात 2 चमचे तूप घ्यायचं, हा तर झाला मूलभूत उपाय। पण जर तुम्हाला हा जो त्रास आहे लघवी अडखळत वगैरे होण्याचा हा खूप जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही ह्याच तुपाचा वापर अजून एका वेगळ्या पद्धतीने करू शकता। आयुर्वेदाने त्याला औपिडक अशी एक संज्ञा दिलेली आहे। म्हणजे नेमकं काय करायचं असतं, तर बघा, जेवणाच्या आधी 2 चमचे तूप घ्यायचं, जेवण करायचं आणि जेवण झाल्यानंतर लगेचच पुन्हा 2 चमचे तूप घ्यायचं। तर अशा पद्धतीने जर तुपाचं सेवन केलं तर निश्चितपणे लघवीच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होताना दिसतात। हा एक शास्त्रोक्त उपाय, ग्रंथामध्ये हा उपाय आलेला आहे। किती दिवस करायचे, सर्वसाधारणपणे 5 ते 7 दिवस करायचे। दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये, कोणत्याही एका जेवणामध्ये तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। विशेषतः जर तुम्हाला किडनी स्टोन रिलेटेड काही समस्या असतील तर त्याच्यामध्ये तर हा उपाय नक्की काम करतो। शास्त्रामध्येही सांगितलेले आहे आणि व्यवहारात सुद्धा अनेक वेळा बघितले। आणि तिसरा उपाय, हा उपाय बहुतेक सगळ्यांच्या परिचयाचा असतो पण तरी सांगतो, उजळणी व्हावी म्हणून सांगतोय असं म्हटलं तरी चालेल आणि प्रभावी पण तेवढाच आहे म्हणून सांगतोय। काय करायचं, तर 1 मूठभर धने घ्यायचेत आणि हे धने थोडे रगडून घ्यायचे, ते थोडे तुटले फुटले पाहिजेत अशा पद्धतीने रगडून घ्यायचेत आणि हे 1 मूठभर धने 1 लिटर पाण्यामध्ये उकळायचे। थोडक्यात ह्या धन्याचा काढा तयार करायचा आहे आणि तो गाळून घ्यायचा आहे। कोमट झाल्यानंतर थोडी खडी साखर त्याच्यामध्ये टाकायची आणि हे पाणी दिवसभर प्यायचे। हा उपाय कधी काम करतो, तर विशेषतः जर तुमच्या मूत्राशयाला किंवा मूत्रमार्गाला आतून थोडी सूज आलेली असेल किंवा लघवीला आग होत असेल, अशा वेळेस जर हा उपाय केला तर निश्चितपणे लघवीला जे ड्रिबलिंग होतं किंवा लघवी अडखळत होते इथे हा उपाय खूप चांगलं काम करतो। आणि आता हा जो धन्याचा उपाय हा किती दिवस करायचा आहे, तर हा सुद्धा तुम्ही 5 ते 7 दिवस करू शकता।
असो, तर ही एक छोटीशी तक्रार होती खरं तर, परंतु एक विशिष्ट वय झालं की ही तक्रार बऱ्याच लोकांमध्ये दिसते, स्त्रियांमध्ये दिसते, पुरुषांमध्येही दिसते. त्यामुळे बऱ्याच लोकांनी विचारलं पण होतं की अशी जर तक्रार काही असेल तर काही घरगुती उपाय आणि तरीही शास्त्रीय उपाय असे काही असतील का? तर आज त्याबद्दल तुमच्याशी ही माहिती शेअर केलेली आहे. उपाय जरी घरगुती असले तरी शास्त्रीय आहेत आणि अत्यंत प्रभावी आहेत. या उपायांनी एक 5 ते 7 दिवसामध्ये लघवी अडखळत होणे किंवा या बाकीची जी काही लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगला आराम मिळताना दिसतो. बाकी हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.